महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र राधानगर आणि महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच भव्य महिला मेळावा व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आला। कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांनी महिलांना स्वरोजगार आणि प्रशिक्षणाबाबत माहिती दिली। डॉक्टर रुपेश खडसे व आरोग्य निरीक्षक हैदर अली यांनी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि हत्तीरोग प्रतिबंधात्मक उपायांचे प्रात्यक्षिक दाखवले। डॉक्टर काशिफ अली शाह आणि डॉक्टर मनीष ठाकरे यांनी महिलांची तपासणी करून औषधी पुरवल्या। कामगार नेते रामकृष्ण चिखलकर यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले, तर केंद्र संचालक बबन बेडकर आणि राजेश खडसे यांच्या पुढाकाराचे परिसरात कौतुक होत आहे। या यशस्वी आयोजनासाठी मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी व कामगार कल्याण केंद्राच्या चमूने विशेष सहकार्य केले। छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्याचे जनक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व सर्वच महापुरुषांना मी अभिवादन करतो। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि शाखा राधानगरच्या वतीनं आज अत्यंत सुंदरपणे महिला मेळाव्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर आपण राबवत आहोत। आणि ह्या कार्यक्रमामध्ये मला आज बोलावलं त्याबद्दल मी कार्यक्रमाचे आयोजक, इथचे संचालक बबनजी बिडकर साहेब यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे कविटकर साहेब, जे अनिताताई आणि सर्व आणि खऱ्या अर्थानं ज्या शाळेमध्ये मी शिकलो, वैद्यकीय शिक्षण घेतलं, जे माझे गुरुवर्य, आणि तिथून माझी संघटना पण सुरू केली होती महाराष्ट्र होमिओपॅथी विद्यार्थी परिषद म्हणून, आणि त्या रूपानं मी नावारूपात झालो आणि अध्यक्षाच्या माध्यमातून मला मार्गदर्शन करण्यात आलं। जेव्हा प्रथमच वर्ष होतं आणि तिथून मला म्हणजे एक लिडरशिप जे शिकवण्याचं काम जे केलं तर ते आमचे डॉक्टर जावरकर साहेब आज त्याच मला भेटलेत, आमचे गुरुवारा, त्यांचे मी सुद्धा आज अभिनंदन करतो। आणि इथं असलेले मूर्त्यापूरचे केंद्र संचालक है ना, आणि सर्वच इथं असलेले माझ्यासोबत आलेले आरोग्य निरीक्षक हैदरजी अली, आपण सर्वच इथे उपस्थित आहात। खऱ्या अर्थानं आरोग्याच्या शिबिराच्या माध्यमातून आज महिलांना अत्यंत गरजेचं आहे की त्या आमच्या महानगरपालिकेच्या वतीनं महिलांसाठी जे काही आजार असतात, ज्या कर्करोगाच्या अशा असो की मासिक पाळीचे आजार असो किंवा अन्य आजार असो, प्रत्येक आजार हा आज महिलांनी लपवला नाही पाहिजे। कारण आजार हा लपवून तो वाढतो आणि तो उघडपणे आपण दाखवला पाहिजे। आमचे आरोग्य अधिकारी आपल्या घरापर्यंत आले आहेत, कारण की आतापर्यंत कसं आपल्याला लोकांपर्यंत जात होतं, आपण दुसऱ्या दवाखान्यामध्ये जात होतो आणि तिथं पैशाचा फी देऊन आपण आपली डायग्नोसिस करत होतो। आणि खऱ्या अर्थाने ह्या महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागाच्या वतीनं आज आमच्या बिडकर साहेबांच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत आलेला आहे। आणि अत्यंत आनंदाची बाब आहे की आपले आरोग्य, आपलं जे काही आजार आहेत ते आपण इथे दाखवावं आणि आपल्या आजाराची निदान करावं, आणि निदान करत असताना उपचार सुद्धा करावा। उपचार करून आपण आपलं सुदृढ राहावं, कारण म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ। आणि जर आरोग्य जर चांगलं राहिलं तर आपली संपत्ती चांगली राहते, संपत्ती चांगली राहिली तर आरोग्य चांगलं राहते। मग संपत्ती गेली नाही पाहिजे, आरोग्य नाही गेलं पाहिजे। दोन्ही ह्या गोष्टी एकाच मध्ये आहेत आणि त्यामध्ये हेल्थमध्ये आहेत। म्हणून आपण सर्वांनी एकदा आमच्या बबन बिडकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या असू द्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।